भाजपला गाडायचं असल्यास ठाकरे बंधूंनी एकत्र यायलाच हवं, ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी केलेली आहे। बघूयात या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे आणि सरकार विरोधात नेमका कसा आक्रोश आपल्याला दिसतोय। आवाज मराठीचा, मराठी माणसाने मराठी माणसासाठी निर्माण केलेली खरं तर या विजयी उत्सवाच्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली बघायला मिळतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही कुठून आलात? बीड आष्टी। कधी निघालात? रात्री निघालो तो 10 वाजता। 10:30च्या नंतर आलो। आज जो म्हणजे हिंदी शक्तीच्या विरोधात जो 5 तारखेला मोर्चा होता, आज दोन्ही भाऊ एकत्र येऊन आम्हाला इतका आनंद आहे की या महाराष्ट्रात या म्हणजे मुख्यमंत्र्याला आणि या गद्दाराला धडा शिकविण्याची आज ही वेळ आहे आणि त्यांना गद्दारांना हे धडा शिकवणार। दोन्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्राची ताकद वाढणार आणि या महानगरपालिकेवर येणार मुंबईच्या भगवा फडकणार म्हणजे फडकणार उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। साहेब गेलं तसं म्हणजे दोन भाऊ एकत्र ही सगळ्या शिवसैनिकांची इच्छा होते आणि आज त्या साक्षात आज म्हणजे बघायला मिळायला आहे। ते आज दोन भाऊ येऊन हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देतील की मुंबईमध्ये मराठीच चालणार आहे। ह्यांनी किती बी काही म्हणलं तर त्यांचा दोन भाऊ एकत्र येऊन त्यांना शासनाला GR रद्द करावा लागला, हीच दोन भावाची ताकद आहे महाराष्ट्रात। हे महाराष्ट्राचा गद्दार झालेला त्यानं सुद्धा जे गुजरात मानला, लाज वाटाय पाहिजे त्यांना की महाराष्ट्रात राहून मराठी बोलायचं, गुजरात त्याचं गुणगान गायला लागलेत, म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। उत्सुकता 100% उत्सुकता आहे आम्हाला। भाजपाचा नायनाट करण्यासाठी दोन भाऊ पाहिजेतच। महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा क्षण हा सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल यात मात्र शंका नाही। मराठी माणसाची मुंबई, या महाराष्ट्रात हिंदीचं सक्तीकरण चालणार नाही। तोडा चिरा दुग्धधाराच येतील हो त्यातून, माझी मराठी मराठाच मी हो असे शब्द येतील हो त्यातून। आता कसं आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवला गेला पाहिजे अशी भानगड आहे। आता जे काय आमच्या मनात जे दुराग्रह होते, द्वेष होता, सगळं संपलंय। दोन भाऊ एक झाले मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी। हे गुजरातचं अतिक्रमण या महाराष्ट्रावर थोपवण्यासाठी या दोन भावाला एकत्रित येण्याशिवाय पर्याय नाही। आणि भारतीय जनता पार्टीसारख्या गद्दार, एकनाथ शिंदे गद्दार, ते देवेंद्र फडणवीस, ते सिंचन दादा, इथून तिथून सगळ्या येड्यांची भरती झाली। हा महाराष्ट्राचा GDP वाढवायचा आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, बेरोजगारी थांबवायची असेल तर या ठाकरे बंधूला एक येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। कॅमेरापर्सन नितीनसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।